असलेले सांगत वैज्ञानिक व जर त्याचा विचार करून गणित विषयावरती मुलांना सहज सुलभ असं गणित कसं शिकवता येईल एक शक्यतो भूमितीचा भाग घेतलेला आहे. मुलांना तो घेता येत नाही तो आपलं कसा करता येईल तर याच्यासाठी मी स्वतः याच्यात काही डेव्हलपमेंट केलेलं आहे. तर मी पुस्तकामध्ये जी सूत्र आहे ती मुलांना अवघड आपल्याला ती सुलभ त्याच्यापेक्षा कशी करता येईल याचं संशोधन करून बेसिक जे आहे प्रत्येक सूत्र ते एका सूत्रावर अनेक सूत्र कसे अवलंबले आहेत हे क्रमिक पुस्तकात सांगितलेलं नाही पण मी ते संशोधन केलेलं आहे म्हणून तो लवकर जमलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल एकदम जे कठीण सूत्र आहे शेवटी त्या गोलाचं ते आयतावर अवलंबून आहे हे मी तुम्हाला दाखवतो ते पुस्तकामध्ये हे माझं याचं विशेष आहे. आणि ती मुलांनी ती सूत्र पाठ न करता त्यांना स्वतः डेव्हलप करता आलं पाहिजे हा माझा हेतू आहे. आता ती कशी सहसुलभ करता येतात ते बघू म्हणजे गणिताचं जे मार्ग जाणार भूमिका त्याला विशेष सोपं वाटेल. तर याच्यासाठी सुरुवातीला जो आपण आयताचे क्षेत्रफळ म्हणतो तो आहे काय आयताचं क्षेत्रफळ त्याला माहिती आहे लांबी आणि रुंदी बेसिक कन्सेप्ट 1 2 3 4 5 5 एक काय असतील ते 5 एक 15% आहेत बेसिक 5वीपासून आपण सुरू करू 15 बनले म्हणजे जागा 15% व्यापली मी त्याचं क्षेत्रफळ हे त्याला सांगता आलं. मग याचे मी 2 भाग केले. हा आकार कुठला मी विचारला ज्ञाताकडून अज्ञाताकडे मी जाणार आहे. मी त्याला डायरेक्ट त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र सांगणार नाही आहे. तर त्रिकोणी आहे मग याच्यामध्ये किती फरशी असतील 7.5 ते बरोबर आहे का बघूया. म्हणून मी दोन्ही त्रिकोण त्याच्यावर एकत्र केले आणि पण त्याला सांगितलं याच्यातल्या फरशांची संख्या यांच्यातली समान असली पाहिजे. समान आहे हा प्रश्न विचारला म्हणजे 7.5 असली पाहिजे. मग ती बघूया आपण मग तो ताळ्या करण्यासाठी हे काय त्याला मोजता येणार नाही आहे म्हणून मी याच्यामध्ये सेंटर हा कट केला आणि इथे परत सर आहे झाला 3/2 1 2 3 3 6 20 7 म्हणजेच या त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं आहे तर या ठिकाणी सांगता येईल तुम्हाला त्रिकोणाचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ त्याला माहिती आहे लांबी रुंदी म्हणजेच त्रिकोणाचं क्षेत्रफळ लांबी रुंदी त्याच्या निम्मान क्रमाने जाऊ देतो. आकृती बदलल्यानंतर नाव बदलतं हे नंतर सांगूया आपण की त्याला एवढं समजलं की या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आयताच्या निम्मा आहे. मला हे उत्तर पाहिजे आयताच्या निम्म पाहिजे हे सिद्ध झालं. मग त्याला सांगायचं अरे बाबा ही आकृती त्रिकोण आहे मी ही लांबीच आहे त्याला फक्त नाव मी बदललं. त्याला मी काय म्हटलं पाया आणि रुंदीला तर उंची म्हणते काय हे दृढीकरणार नाही आहे. पण सुरुवातीला ते 1-2 चाचण्या घेतल्यानंतर त्यानं जर लांबी गुणिले रुंदी भागिले 2 लिहिलं तर मला ते ग्राह्य धरलं पाहिजे. हा बेसिक आहे आणि हे जर आलं ते 1 झालं त्याच्यानंतर म्हणजे हा एक कन्सेप्ट लक्षात ठेवा लांबी गुणिले रुंदी भागिले 2 किंवा आकृती बदलली पाया गुणिले भागिले 2 त्याच्यानंतर आता फास्ट झालं बेसिक हा समांतर गुणचा सांगता येईल हा समांतर गुण आहे त्याच्यातून तुम्ही कशा म्हणू शकता. परत हा कट केला लावला आयतच झाला म्हणजे समांतर गुण चौकोन हा आयतामध्येच